इंदापूर सत्र न्यायालयाने एका पोक्सो प्रकरणामध्ये आरोपी हर्षनंदन सोनवणे यास 20 वर्षाची सक्त मजुरी आणि इतर भारतीय दंडविधान तसेच पोक्सो कायद्याप्रमाणे शिक्षा सुनावली। आता याबाबत पीडितेच्या आजींनी भिगवण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती। आरोपी त्याच भागातला राहणार होता, पीडिताही त्याच भागातली राहणार होती। पीडितेच्या आजीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्याचा तपास भिगवणचे तत्कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर शेख यांनी केला होता आणि आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर झालं। या प्रकरणामध्ये या घटनेचे थोडक्यात सांगायचं तर आरोपी आणि पीडिता शाळेत जाताना आरोपी तिला त्रास देत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं वय 13 वर्ष 3 महिने होतं आणि त्यांनी त्याचा बालपणाचा गैरफायदा घेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता। त्या अनुषंगाने ही फिर्याद दाखल झाली होती। सरकार पक्षातर्फे एकंदरीत 12 साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले। पीडितेचा जबाब, तिच्या आजीचा जबाब अत्यंत महत्त्वाचा होता, वैद्यकीय अहवालही महत्त्वाचा होता। त्या अनुषंगाने युक्तिवाद करण्यात आला आणि आरोपीला शिक्षा सुनावली। आम्हाला या प्रकरणी सरकार पक्षाला मदत आमचे पैरवी PSI कसपटे तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री निश्चल शितोळे PSI शितोळे यांनी मदत केली आणि आज ही शिक्षा सुनावली गेली। सर होता, परंतु आत्ता इंदापूरला सत्र न्यायालय सुरू झाल्यावर या खटल्याला गती आली आणि जे आपण रोज बघतोय की लैंगिक अत्याचाराच्या केसेस होत आहेत, हा जरा ह्या आरोपींना एक चाप बसण्यासारखा हा निकाल आहे की 20 वर्ष सक्त मजुरी झाली।